त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोषी आपणास विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय श्री मनीष हरिश्चंद्र माळी यांना देखील सन्मानित करायचं आहे। सामना सुरू करण्यासाठी एक युवा कार्यकर्ते आहेत। निश्चितपणे या मुरुड तालुक्यामध्ये एक चांगलं कार्य करणारे एक व्यक्तिमत्व आहे। कारण नेतृत्व हे मागून मिळत नसतं, तर मित्रांनो स्वतःच्या तत्त्वानं निर्माण करायचं असतं, मिळवायचं असतं। असं एक कार्यकुशल व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री मनीष हरिश्चंद्र माळी आपला देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो, अर्थात आपला देखील सन्मान करतोय। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण गेले 2 दिवस, कालचा आणि आजचा दिवस या ठिकाणी हळूहळू निर्णायक सामन्यांकडे आपण चाललोय। आणि जसं जसं निर्णायक सामन्यांकडे वळतोय तसं तसं मात्र या स्पर्धेची उत्कंठा मात्र वाढलेली आहे। कारण कोणता संघ हा अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल, कोणते 2 संघ असणार आहेत, कोणता एक संघ जो या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे, ती वेळ मात्र हळूहळू जवळ चाललेली आहे। जय हनुमान काशीद या संघाचा मेडिकल बॉक्स जर कोणाला सापडला असेल तर कृपया आपण व्यासपीठाकडे आणून द्यायचं आहे। जय हनुमान काशीद या संघाचा मेडिकल बॉक्स कोणाला सापडला असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती आणून द्यायचं आहे। तर कुणाला कांबळे चढाई करतोय आणि या वेळेला मात्र नक्कीच सुरेख पकड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। एक मुरुड तालुक्यातील सर्वच खेळाडूंसाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला गेलाय। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा, ज्या कबड्डी स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 40,000 व संघ मालक यांच्यासाठी फ्रीज आहे। चालू सामना अर्थात काव्या स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान। जय हनुमान काशीद वर्सेस काव्या स्पोर्ट्स हा सामना मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे। व्यासपीठावर अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे, अनेक क्रीडा क्षेत्रातील मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आताच आपण पाहिलं अनेक मान्यवरांचा सन्मान, यथोचित सन्मान मात्र या ठिकाणी केला गेला। मी ज्यामध्ये प्रामुख्यानं विनय रिसवोड असतील, रोहित राणे असेल, मयूर असेल, त्यानंतर सौरभ आणि बाबू बोरकर हे देखील मित्रांनो कबड्डी क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष सातत्यानं आपलं योगदान देणारे व्यक्तिमत्व आहेत। रोहित राणे देखील एक रायगड जिल्ह्याचा आदर्श खेळाडू आहे। मुरुड तालुक्यामध्ये देखील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये आपलीच मन जिंकणारा एक खेळाडू म्हणून निश्चितपणे त्याचा नावलौकिक रायगड जिल्ह्यामध्ये देखील होत असताना आपण पाहत असतो। आणि आज मात्र आपण याच्या अगोदर देखील प्राण भगत हा देखील खेळाडू या ठिकाणी येऊन गेला। म्हणजे असे अनेक खेळाडू आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी येत आहेत आणि नक्कीच आपण त्यांचा आदर्श घ्यायचा असतो। कारण मोठमोठे खेळाडू हे आपल्याला खऱ्या अर्थानं आदर्श देत असतात एका चांगल्या खेळासाठी, आणि हा देखील आपली चांगली गोष्ट आहे। सुंदर इथे मात्र 2 गुण नक्कीच आपल्या संघासाठी मिळवले जातात। 6 आणि इकडे 00 म्हणजेच 0-0। जय हनुमान काशीद वर्सेस काव्या स्पोर्ट्स असा हा सामना मात्र इथे पाहतोय। अतिशय शांततामय वातावरणामध्ये या ठिकाणी ह्या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आहे आणि अजून देखील तीच शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। हा एक आपला आदर्श आहे। आणि आता मात्र लोणाचा बोजा येतोय तो जय हनुमान काशीद या संघावर। 9-0-0 अशी मात्र या ठिकाणी गुणपत्रिका आपण पाहतोय। आदरणीय नमित गिदी आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर द्यायचं। राजपुरी आदरणीय नमित गिदी कृपया आपण व्यासपीठावर द्यायचं आहे। मी
प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती करतो की या साईडला आपल्याला बसण्यासाठी खूप जागा आहे, कृपया आपण त्या ठिकाणी येऊन बसायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेसाठी राजेश पाटील शिगरे यांच्याकडून देखील 500 रुपयाची भरघोस अशी देणगी दिलेली मंडळ शिक्षक ऋणी आहे. धन्यवाद. मैदानावर चालू असलेला सामना जय हनुमान काशीद वर्सेस काव्या स्पोर्ट्स हा सामना झाल्यानंतर पुढील होणारा सामना फ्युजन फायटर वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. पहिला कॉल आहे, आपण तयारीला लागत आहे. फ्युजन फायटर वर्सेस जिजा एंटरप्राइजेस दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. फर्स्ट कॉल आहे. चालू सामना संपक्षणी मैदानाचा आपण ताबा आपल्याला प्रवेशद्वारापासून हजर राहायचं आहे, कारण आता मात्र आपली वेळ आपण पाहिली तर नक्कीच थोडासा उशीर देखील झालेला आहे. काल आपण कालचा दिवस लवकर संपवला, परंतु आज अंतिम दिवस आहे. अंतिम सामना देखील आपल्याला आज खेळवायचा आहे. ज्याच्या संघाने आपण या ठिकाणी नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमावलीतच आपण या ठिकाणी स्पर्धा खेळायची आहे. तर ओंकार मिस्त्री मैदानावरती यशस्वी चढाई करतोय. पण या सामन्याकडे जर पाहिलं तर एका साईडला आविष्कार सदामकर, एका साईडला ओंकार मिस्त्री अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान काशी इथे मात्र नक्कीच एक सुंदर पकड, एक सुरेख पकड आपल्याला पाहायला मिळाले. पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा चषक आपण या ठिकाणी पाहतोय, कैलासवासी गजानन नारायण कमाने यांच्या स्मरणार्थ राज नितीन कमाने यांच्याकडून हे चषक या ठिकाणी देण्यात आलंय. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा जे चषक या ठिकाणी आहे कैलासवासी प्राणनाथ जानू कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री मंगेश प्राणनाथ कांबळे पुरस्कृत हे चषक या ठिकाणी देण्यात आलंय. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचे जे चषक आहे हे चषक या ठिकाणी सर्वांचे लाडके आणि नुकतंच त्यांचे आगमन या व्यासपीठावरती झालं आहे. आदरणीय श्री विनय रिजूड सर यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने खूप धन्यवाद देतो. त्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं चषक या ठिकाणी देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचं चषक जे आपण या ठिकाणी पाहतोय हे चषक या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मण भिकू आरकशी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश लक्ष्मण आरकशी यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आले. त्याचप्रमाणे बेस्ट कोच कैलासवासी संजय गजानन कमाने यांच्या स्मरणार्थ बेस्ट कॅप्टन कैलासवासी नंदकुमार गजानन कमाने यांच्या स्मरणार्थ श्री नितीन गजानन कमाने यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सोन्याची अंगठी असणार आहे. उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाईसाठी चांदीचा ब्रेसलेट या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर ओनरसाठी पाहिलं तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघांकास या ठिकाणी फ्रीज भेट दिला जाणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन संगमांकासाठी भेट दिली जाणार आहे आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी या ठिकाणी 32 इंचाचा टीव्ही देण्यात येणार आहे. अशी ही पारितोषिके या स्पर्धेसाठी लागलेली आहेत. एक अग्रवेगळी कबड्डी स्पर्धा, एक भव्य देवी कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. आणि आज प्रेक्षक वर्ग या ठिकाणी ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला सामना काव्या स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान काशी. काव्या स्पोर्ट्स संघाचे संघमालक दिनेश मोरगे, तर जय हनुमान काशी या संघाचे संघमालक आदरणीय परवेश भरत बलोसे. असं दोन संघमालकांचे दोन संघ मैदानावरती आमने सामने भिडत आहेत. आविष्कार सदामकरची चढाई आपण मैदानावरती पाहतोय, त्याच्याबद्दल आपण गेले 2 दिवस या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मैदानावरती ऐकतोय. त्याची खऱ्या अर्थानं सलग 2 वर्ष रायगड जिल्हा कुमार गटाच्या संघामध्ये ज्याची निवड झाली असा खेळाडू मैदानावरती आपण ज्याची एक सुंदर पकड झालेली पाहिजे. आणि गुणफलक जर आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो जय हनुमान काशी 11 गुण, काव्या स्पोर्ट्स
9 गुण असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री चढाई करतो, ज्याच्यासाठी बोनस ऑन आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यश मिळतोय तो ओंकारच्या चढाईला. 2 गुणांची भर आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय. पुढील संघासाठी ज्या संघाला मी कॉल दिलेला आहे त्यांनी तयारीला लागायचं आहे. संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आपली जबाबदारी असणार आहे की तिसरा पुकार दिल्यानंतर दोनही संघ प्रवेशद्वाराजवळ येणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारे आपण जी दिलेली नियमावली आहे त्या नियमांचं कुठेही उल्लंघन होता कामा नये. कारण आतापर्यंत चांगली साथ आपण या ठिकाणी दिली आणि अशीच साथ आम्हाला अंतिम सामना संपेपर्यंत आपली साथ अपेक्षित आहे. कारण आजची कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण सहकार्य केलंय मी त्यांना देखील धन्यवाद देईन. आदरणीय दिनेशजी मेणमेणे आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच खरांबोली आदरणीय मनोजी कमाने आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय दिनेशजी मेणमेणे यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. अर्थात आम्हाला जेव्हा कोणते प्रश्न सोडवायचे होते फक्त दिनेश दादांसमोर आम्ही शब्द टाकला आणि आत्ता या किंवा नंतर या असं कधीच ते म्हणाले नाही की आपण लगेच जाऊया, हेच शब्द त्यांच्या तोंडामध्ये असायचे. गतवर्षी जी पंचक्रोशी प्रीमियर लीग झाली त्यावेळेला सुद्धा आम्हाला जी स्पर्धेसाठी जागेची गरज होती ती सुद्धा त्यांनीच आमची ती कमतरता पूर्ण केली होती. आणि या वेळेला देखील आम्हाला महत्वपूर्ण कोणी जर प्रोत्साहन केलं असेल, आम्हाला जर सहकार्य केलं असेल तर दिनेश मेणमेणे दादा मी आपल्याला विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच खरांबोली आदरणीय मनोजी कमाने आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. नितीन कमाने आपण प्रवेशद्वारापाशी ठेवायचं. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. आपण स्कोर देखील पाहू शकता. सामना चालू आहे काव्या स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान काशीद. 14 गुण जय हनुमान काशीद, 9 गुण काव्या स्पोर्ट असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार देतोय फुजल फायटर वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. आपल्याला सेकंड कॉल आहे, आपण तयारीला लागायचं आहे. तर या ठिकाणी आमच्या मान्यवर या ठिकाणी येत आहेत आदरणीय ऋषिकांत डोंगरीकर तालुका प्रमुख शिवसेना यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच खरांबोली आदरणीय मनोज कमाने यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर मी मगापासून सांगतोय या ठिकाणी की आम्हाला सर्वात जास्त सहकार्य अगदी कोणताही प्रश्न असू द्या आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मोठं सहकार्य दिले, मोठं योगदान या स्पर्धेसाठी दिलं असे दिनेश दादा मेणमेणे यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आणि चालू सामन्याकडे ओढतोय कारण चालू असलेला सामना खरोखर एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ओंकार मिस्त्री चढाई करतोय.
नक्कीच एक रोमांचक सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर 2 दिवस सलग आपण या मैदानावरती चित्रथरारक दृश्य आपण पाहतोय, खेळाडूंचा खेळ पाहतोय आणि ही स्पर्धा आज नक्कीच लोक घराघरात बसून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. जे युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. अजिंक्य 21 नंबरची जर्सी परिधान केलेला अजिंक्य निखिल मुळेकर, आपण कुठे असाल तर आपले खेळाडू त्या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत, आपण जायचं आहे. निखिल मुळेकर, आपला संघ त्या ठिकाणी आपली वाट पाहत आहे, आपण त्या ठिकाणी जायचं आहे. तर आविष्कार याच्यावर मात्र सर्वच प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण आविष्कारची कारकीर्द यावर्षी आपण ऐकलंय, गेल्या वर्षी देखील ऐकलंय. आणि आज देखील आपण गेली 2 दिवस या स्पर्धेमध्ये आपण त्याचा खेळ पाहतोय मैदानावरती. आज प्रत्येक संघानं आपण बघितलं तर 2 दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, खूप मेहनत केलेली आहे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. परंतु हार जीत ही असतेच, एक जिंकत असतो, एक हरत असतो. कोणता संघ या चषकावरती आपलं नाव करतोय, कोणता संघ मालक या फ्रीज, हे फ्रीज जे आहे भेटवस्तू ही आपल्या घरी घेऊन जातोय, यांच्याकडेच मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एक नुकती संकल्पना डोक्यात आली आणि संकल्पनेतून डोक्यात आलेली ही स्पर्धा आज गेले 2 दिवस आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. एक चांगलं वातावरण या मैदानावरती आपण 2 दिवस पाहतोय. आविष्कार सत्तांकर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी चढाईची दिलेली आहे काव्या स्पोर्ट्स संघाची. स्कोर देखील आपण पाहिलं तर जय हनुमान काशी संघाच्या खात्यामध्ये 15 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. काव्या स्पोर्ट संघाच्या खात्यामध्ये 13 गुण, 2 गुणांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर ज्या संघाला आपण कॉल दिलेला आहे पुढील सामना खेळण्यासाठी, त्या दोन्ही संघाला विनंती असणार आहे की आपण आपल्या जर्सीमध्ये तयारीत राहायचं आहे आणि तिसरा फटका दिल्यानंतर आपला संघ हा प्रवेश द्वारापाशी घेऊन यायचा आहे. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी या ठिकाणी कालच्या दिवसापासून भेट दिलेली आहे, ज्यांनी आर्थिक स्वरूपात या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे, त्यांची देखील या ठिकाणी नावं घेतोय. आदरणीय मोहन पाटील 2000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे काशीनाथ माळी नववाडी समाज अध्यक्ष यांच्याकडून देखील 1500 रुपयाची भरघोस देणगी गेलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय वसंत बेडेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाची भरघोस देणगी गेलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हेमंत ओडणकर यांच्याकडून देखील 2000 रुपयाची भरघोस देणगी गेलेली आहे. आदरणीय प्रभाकर पाटील यांच्याकडून देखील 1005 रुपयाची भरघोस अशी देणगी गेलेली आहे. आदरणीय गोविंद ठाकूर यांच्याकडून देखील 100 रुपयाची भरघोस देणगी गेलेली आहे. त्याचप्रमाणे उमेश दिवेकर यांच्याकडून देखील 500 रुपये, लक्ष्मणचे पुढे 250, आदरणीय गणपत गोसावी 500 रुपये, अनिल कमाने 1000 रुपये, संदीपजी ठाकूर 501 रुपये, संदीप सुधाकर ठाकूर यांच्याकडून देखील 300 रुपये, विनोद मेस्त्री यांच्याकडून देखील 500 रुपये, आदरणीय रवी माळी, रवींद्र भिकुमाळ यांच्याकडून देखील 200 रुपयाची भरघोस देणगी गेलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय मंगेशभाई दांडेकर यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी
5,000 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतश्रवणीय. त्याचप्रमाणे आदरणीय संदीपजी पाटील यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतश्रवणीय. त्याचप्रमाणे आदरणीय बाळा जोशी बुवा आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे आदरणीय प्रमोददा फायदे आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. त्याचप्रमाणे आदरणीय गणेश भुईर आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. तर नक्कीच मैदानावरती खेळ मात्र सुंदर होतोय. जो खेळ आम्हाला सर्व प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी पाहायचा आहे तो खेळ मात्र नक्कीच दोन्ही संघांकडून पाहायला मिळतो. एक सुंदर पकड पुन्हा एकदा जयहनुमान काशीद या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाले. एक उत्तम कुंभरक्षक म्हणून ज्याची ओळख आहे असं ओंकार गाणार या संघामध्ये खेळतात. आणि पुन्हा एकदा ओंकार मेस्त्री आपण पाहिलं तर प्रत्येकाचा दिवस असतो. काल थोडासा खेळ कुठेतरी कमी पडत होता ओंकार मिस्त्रीचा आपण पाहिला, परंतु आज त्याला मैदानावरती चांगली साथ मिळते मैदानाची. या ठिकाणी आदरणीय प्रमोददा फायदे यांचं देखील आगमन झालं. मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय गणेश भुईर यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीनं. त्याचप्रमाणे आदरणीय बाळा जोशी आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. मुरुड तालुका पटकादुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की काल ही स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेमध्ये 10 संघांचा सहभाग होता. आणि आता जवळजवळ आपण पाहिलं तर ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे होते. कारण एक अंदाज आपण दुपारीच घेतला होता ज्या वेळेला आपण या स्पर्धेचा पॉईंट टेबल काल झालेल्या सामन्यांचा दिला त्यावेळेला नक्कीच प्रत्येक खेळाडूला माहिती होतं की आपला संघ कोणत्या परिस्थितीत आहे. आणि त्याच विचारांना सर्व संघ या ठिकाणी सर्व खेळाडू हे आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी या स्पर्धेतला खेळ करत आहेत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गणेश भोईर यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी संदीपजी कमाने आपणास विनंती करतोय आपण आपल्या हस्ते या ठिकाणी गणेश भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वच मान्यवर या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी शरीरच्या भेट संघासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहिलं तर मी मगापासून सांगितलं की या स्पर्धेसाठी ज्या अडचणी आम्हाला येत होत्या मग ती गत वर्षाची देखील आम्हाला स्पर्धा अशीच राहिली की आम्हाला एक मोठी अडचण अशी आली आहे की जागेची. आणि त्या जागेला सुद्धा आम्हाला ज्यांनी अगदी खुल्लम ऑफर दिली की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, माझ्या कंपाऊंडची चावी घ्या आणि तुम्हाला जी गोष्ट लागेल ती गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करा आणि काय कमी पडला तर मला हाक मारा, ती तुमची कमतरता मी पूर्ण करीन असं शब्द देत गेल्या वर्षीची स्पर्धा देखील
आम्ही त्यांच्या मोठ्या योगदानं पूर्ण केली, यशस्वी पूर्ण केली. आणि या वर्षीच्या स्पर्धेला देखील आम्हाला असे बरेचशा प्रश्न आल्या, बऱ्याचशा अडचणी आमच्या समोर होत्या आणि वेळ खूप कमी होता. अगदी स्पर्धा अंतिम तारखेकडे वळल्यानंतर 6-7 जानेवारीला स्पर्धा घेतली आणि अगदी 4 ते 5 तारखेपर्यंत आमची अशी पळापळ झाली होती की 2-3 प्रश्न असे मार्गी लागायचे राहिले होते आणि ते मोठे प्रश्न होते की ज्याच्यामध्ये आम्हाला कुठलीच तो प्रश्न सुटलाच नसता. परंतु आमचे सर्वांचे लाडके आणि आम्हाला कोणतीही गोष्ट या स्पर्धेसाठी क्रीडांगणासाठी कोणताही या स्पर्धेसाठी कोणताही विषय आम्ही